आज डोंबिवली येथील लेवा सखी कलामंच यांच्या वतीने आणि परिसर यांच्या वतीने गुणगौरव सोहळा संपन्न झाला। या गुणगौरव सोहळ्यानिमित्त विविध कलागुण असलेल्या विद्यार्थ्यांचं महिलांचं या ठिकाणी गुणगौरव झाला। आपल्यासोबत याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी निशा अत्तरदे मॅडम आणि त्यांचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून या कलामंचबद्दल माहिती जाणून घेऊया। मॅडम, आपण काय सांगणार आपल्या कलामंचबद्दल? नाव सांगू? नमस्कार, सौ निशा शांताराम अत्तरदे, लेवा सखी कलामंच डोंबिवली व परिसर अध्यक्ष संस्थापिका। लेवा सखी कलामंच डोंबिवली व परिसर हे मंडळ आमचं सगळं सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आज जोपासला आहे। मंगळागौर हा कार्यक्रम करत आहोत, त्याच्यामध्ये सगळ्या महिला सहभागी झालेल्या। परत त्यामध्येच आम्ही समाजातील काही असे खूप गुणवंत विद्यार्थी आहे की जेणेकरून त्यांना अशा प्लॅटफॉर्महून आपण एक गुणगौरव पुरस्कार देणार आहोत। असे आमच्याकडे 65 नावं आलेले आहे आणि आम्ही त्यांना गुणगौरव पुरस्कार देत आहोत। महिलांसाठी त्यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी, त्यांना आर्थिक सजगता येण्यासाठी, तसेच त्यांचा एकंदर शारीरिक मानसिक विकासासाठी आम्ही लाठीकाठी प्रशिक्षण घेण्याचाही आमचा मानस यावर्षी आहे। आणि ह्या दृष्टीने महिलांचा विकास, विद्यार्थ्यांचा विकास, एकूण आपल्या अनेक समाज बांधवांचा विकास आमच्या या लेवा सखी मंडळाच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत। महिला सशक्त कशी झाली पाहिजे त्यांना ट्रेनिंग देणार आहोत। म्हणजे आपल्या जे आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येणार आहे तेव्हा आम्ही हे आयोजन केलेलं आहे। कॅमेरामन सुचेतन फेगळेसह मी राजेंद्र चौधरी, 12/24 डोंबिवली।